ऐकून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणी डेव्हिड प्रियानो देवासाठी बोलते, अंतःकरणामधल्या व्यथा किंवा आपलं मन तो मोकळं करते देवासमोर. जसं आम्ही पाहतोय प्रियानो की आता देवाच्या कृपेने आता प्रार्थना आराधना चालू आहे. केवळ प्रभूच्या कृपेने मीटिंग प्रार्थना चालू आहे, नियमानुसार घरोघरी कॉटेज प्रार्थना चालू आहे, चर्च चालू आहे पूर्ण आहे देवाच्या कृपेने. म्हणजे आम्ही पाहतोय प्रियानो की प्रभू कशा कशा समयामध्ये काम करतो. जसं मला काल परवा सुद्धा वचन आलं प्रभूचं की आपण या जगामध्ये उपरी आहोत. मी म्हटलं गॉड, आमची लाईफ काय प्रभू, आमचं जीवन काय, आमचं लाईफ जीवन तर तुम्ही बोला प्रभू, एखादा संदेश तुम्ही द्या. तो प्रियानो गॉडनी वचनातनं बोध केलं की ह्या जगामध्ये आम्ही उपरी आहोत. म्हणजे उपरी म्हणजे प्रियानो तो व्यक्ती तिथला नाहीच. स्थायिक व्यक्ती कसा म्हणतो हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, तो म्हणतो हे सगळं माझं आहे. तो तिथला प्रॉपर व्यक्ती असतो, त्याला म्हणतो आपण वतनदार. परंतु जे प्रभूचे लेकर आहेत, खरेखुरे सेवक आहेत, ज्यांचं आत्मिक समर्पण आहे, ज्यांनी आपल्या स्वतःचा बी त्याग केलाय, जगाचा त्याग केलाय, त्यांच्यासाठी ते वचन आहे की ह्या जगामध्ये मी उपरी असे आहोत. कारण एक उदाहरण गॉडनी मला शिकवलं 3 दिवसापूर्वी की जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन आहे. पण अनेक लोकांना झोपा येत नाही. पहा, जे धनवान लोक आहे त्यांना धनाचं एवढी बिमारी लागलेली असते की त्यांना ते भागत नाही. डोक्यात सतत त्यांचे ते विचार असतात की धन कसं वाढवायचं, बिझनेस कसा करायचा, की आपण ह्या गावाला जाऊ, आपण त्या गावाला जाऊ, आपण त्या देशात जाऊ, हा एक बिझनेस करू, तो एक बिझनेस करू, आपला फायदा कुठं नाही होईल. तो व्यक्ती फक्त त्या ठिकाणी आपल्या टार्गेटचा विचार करतो. तसं प्रियानो, आज आम्ही जे विश्वासणारे आहोत, जे संदेश ऐकत आहेत, त्यांच्यासाठी पवित्र आत्मा बोलते की जे लोक विश्वासात आहे, जे लोक प्रार्थनेत आहे, त्यांच्यासाठी वचन आहे प्रियानो बॅक टू द बायबलचं की आपण कोण आहोत हे आपल्या स्वतःला कळलं पाहिजे. तसं पौलने त्या टायमाला पौलच्या काळात संदेश दिला की तुम्ही अजून बाळकडू आहात. पौल का बोलला त्या कलिसियामध्ये? कारण त्या कलिसियात तशी स्थिती होती प्रियांनो. कारण पौलच्या टायमाला काय जे लोक होते त्या टायमाला ते अत्यंत बालका समान जीवन जगणारे लोक होते. तर पौल सांगतो कलिसियामध्ये की तुम्ही आतापर्यंत जड अन्न खायला पाहिजे. कारण पौलकडे एक अशी सेवा गॉडने सोपवली होती प्रियांनो. पौल एक संदेष्टा होता, एक स्वार्थिक होता, एक तो पाळक होता प्रियांनो. त्यांनी अद्भुत रीतीने पवित्र आत्मा संत पौल चालवत होता. 14 मंडळ्या स्थापन करणे प्रियांनो सोपे नाहीये. कारण मनुष्याला एक मंडळी सुद्धा व्यवस्थित सांभाळता येत नाही. मंडळीमध्ये अनेक प्रकारचे आत्मे असतात, अनेकांचे स्वभाव वेगळे असतात, अनेक प्रकारचे प्रियांनो प्रॉब्लेम असतात क्रिटिकल कलिसिया मंडळीमध्ये. पण तुम्ही विचार करा की संत पौलच्या काळामध्ये संत पौलनी 14 मंडळ्या कशा काय त्या ठिकाणी हँडल केले असतील. किती मोठमोठे प्रवास पौलनी केले प्रियांनो. याचं एकच कारण की पौलला जे प्रभूने जे पाचारण केलं होतं अपॉस्टलचं, पौलला जो अभिषेक होता, पौलला जो अनॉइंटिंग होता तो देवापासून होता, स्वर्गाच्या राज्यातून. पौलला उत्तम असा आत्मा चालवत होता त्या काळात. पौलच्या टायमाला दुःख, संकट, विरोध, अडचणी असे बरेच प्रसंगातनं संत पौलला जावं लागले प्रियांनो. पण संत पौल प्रियांनो कंटिन्यू होता प्रार्थना, निरंतर प्रार्थना होती संत पौलची. कारण तो समर्पित होता प्रियांनो गॉडला पूर्णपणे. संत पौलला कुठले पत्नी मुलं नव्हते, मुलं बाळा नव्हते. तो अनमॅरिड होता, पूर्णपणे देवाला समर्पित होता. त्याच्या भक्तिभावाचं जीवन होतं. तो देवाला घाबरून बिलगून राहत असते. पौलचं जीवन फार वेगळं होतं प्रियांनो. देवाने एक अद्भुत रीतीने, एक अद्भुत सामर्थ्याने संत पौलचा वापर केला प्रियांनो त्या काळामध्ये. विचार करा, 12 शिष्य एकत्र होते, जे प्रभूसक्ती उठले, बसले, खाल्ले, पिल्ले. परंतु संत पौलनी फक्त एकच विजन पाहिलं होतं आकाशामध्ये, दिमिश्काच्या मार्गावर. हो, त्याने पिलर ऑफ फायरची रोषणाई पाहिली होती प्रियांनो. एक अग्निस्तंभ ज्याला म्हणतो आपण, पिलर ऑफ फायर.
एक जबरदस्त प्रेम संत पौलने प्रभूची उपस्थिती पाहिली होती. कारण तो चालला होता शिष्य लोकांना छळण्यासाठी, मारण्यासाठी, तुरुंगवासात टाकण्यासाठी. पण विचार करा, दिमिश्काच्या वाटेवर, दिमिश्काच्या मार्गावर प्रभूंनी संत पौलची भेट घेतली. तो शौल होता पहिला. गॉडने कशा प्रकारे शौलाचं पौल हे परिवर्तन केलं प्रियांनो. तुम्ही विचार करा, तो घोड्यावर चालला होता. घोडा म्हणजे पावर. त्यासाठी बरेच लोक होते त्या घोड्यावर. तो आपल्या ग्रुपमध्ये चालला होता त्या ठिकाणी की अनेक शिष्यांना पकडण्यासाठी, छळण्यासाठी, त्यांना डांबण्यासाठी, मारण्यासाठी. परंतु बायबल सांगते देव न्यायी आहे प्रियांनो. दिमिश्काच्या मार्गावर प्रियांनो देवानी शौलची भेट घेतली. त्यांनी ती रोषणाई पाहिली का ते शौल यहोवाला फॉलो करत होता. यहुदी होता प्रियांनो शौल. कट्टर होता तो यहुदी. तो फक्त यहोवाला मानणार होता, पण तो प्रभू येशूला मानत नव्हता. येशू काय नाव आहे बोली, काय असतं पुनरुत्थान व जीवन बोली. त्याला बिलकुल त्या शिक्षेचा अनुभव नव्हता संत पौलला. तो फक्त यहोवाला मानणारा व्यक्ती होता. तो यहुदी होता प्रियांनो, जिवडा. हा तो आवेशी होता, आत्म्याने आणि सामर्थ्याने भरलेला व्यक्ती होता प्रियांनो. पण जेव्हा प्रभूंनी भेट घेतली त्या ठिकाणी दिमिश्काच्या मार्गावर शौलाची, त्यांनी पाहिलं कोण आहे, कोण गॉड. माहितीये की अग्निस्तंभातनं बोलणारा यहोवा परमेश्वर तो विचारतो, हे प्रभू तू कोण आहेस. तेव्हा आवाज येतो, आय एम द जीसस. ज्याचा तू छळ करतोस तो मी येशू आहे बोलले. बायबल सांगता घोड्यावर तो खाली पडला जमिनीवर प्रियांनो. म्हणजे शौलची सगळी पावर जमीन तो झाली जागेवर. तो जमिनीवर पडला प्रियांनो. तो 3 दिवस 3 रात्र आंधळा होता एका खोलीमध्ये. ही देवाची योजना होती. आणि नंतर आम्ही पाहतो की हनन्या संदेष्टाद्वारे देवानी ऑर्डिनेशन केलं त्या ठिकाणी. आणि शौलाचा पौल नंतर बाप्तिस्मा घेऊन त्या शौलाचा पौलनी सेवा केली समर्पित. प्रियांनो देवासाठी तुमचं भेट होणं फार महत्वाचं आहे. एक देवाचे दास सांगतात संदेष्ट की तुम्ही पिलर ऑफ फायर सांगते भेटलात का. तर कलिसियात पिलर ऑफ फायर उतरतो का. The visiting of the God is the same sign. He is the pillar of fire. ते सामर्थ्य कलिसियामध्ये उतरतं का. तो पिलर ऑफ फायर विजिटिंग मध्ये येतो का. प्रभू तुमच्या सहवासामध्ये आहे का प्रेम, फार महत्वाचं आहे. आम्ही अनेक पाहतो कलिसिया आणि मंडळ्या फक्त त्या ठिकाणी मोठमोठ्या कलिसिया मंडळ्या, पण देवाचं काम बिलकुल नाहीये. नो फायर. संदेश वक्ता, भविष्य वक्ता त्या ठिकाणी नाहीये. तिथं मेसेज देणारा अभिषिक्त पाळत नाही त्या ठिकाणी. वर्षानुवर्ष तेच संदेश चालू आहे फक्त. येशू पाण्यावर चालला, मासे भाकरी खाल्ले तर निवास, ह्याच्या पुढचं काय. आणि मी सकाळी त्या भावाशी बोलणं केलं फोनवर की आज लोक अज्ञान झालेले आहेत वचनचं शिक्षण नसल्यामुळं. कारण त्यांच्या जीवनामध्ये अभिषिक्त दास नाहीये. जसं आम्ही दाऊदच्या टायमाला पाहतो की दाऊदच्या जीवनामध्ये 2 संदेष्ट होते. एक शमूएल संदेष्ट, नंतर नाथान. देवाने का असे सेवक ठेवले दाऊदच्या लाईफ मध्ये, दाऊदला टीचिंग देण्यासाठी, त्याला गाईड्स करण्यासाठी त्या प्रजेमध्ये. आणि आज पवित्र आत्मा तुम्हाला आम्हाला गाईड्स आणि अगुवाई करते कलिसियानी मंडळी. आज उत्तम असा आत्मा तुम्हाला चालवला गेलेला पाहिजे. देवाचा उत्तम आत्मा तुम्हाला चालवला पाहिजे. जसं आम्ही दानियलचं जीवन पाहतो की दानियल बुद्धीने विवेकने परिपूर्ण असणारा व्यक्ती होता. दानियलला उत्तम आत्मा चालवत असे. विचार करा दानियल हा कोण होता. देवाचा सेवक होता. पण तो जिथं बी होता साम्राज्यामध्ये देवाचं तत्व ज्ञान होतं दानियलकडं. आम्ही जोसेफचं जीवन पाहतो की जोसेफ 7 वर्ष होता प्रियानो त्या विचार करा फारोच्या साम्राज्यामध्ये, त्या गुलामगिरीमध्ये. परंतु केवळ देवाचं ज्ञान, देवाचं भय, देवाचा उत्तम आत्मा असल्या कारणे तो स्वप्नाचा उलगडा करू शकला. आणि त्या स्वप्नाच्या उलगड्याच्या माध्यमातून तिथला तो गव्हर्नर झाला जोसेफ. त्याला म्हणतो आपण परिपूर्णता. म्हणजे प्रियानो देवाचं ज्ञान किती महत्वाचं आहे. म्हणून वचनामध्ये सांगतं की देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ. आज लोक देवाला ज्ञान मागत नाही. आज प्रत्येक व्यक्तीने देवाला ज्ञानच मागितलं की देवाला तू बुद्धी दे चांगली की मी कसं वागावं आणि कसं नाही. देवाला तू बुद्धी दे मी सेवा कशी करावी. देवाला तू बुद्धी दे मी कशी प्रार्थना करावी.
कारण पौल म्हणतो मी बुद्धीने प्रार्थना करतो, मी आत्म्याने प्रार्थना करतो. मी बुद्धीने मी संदेश देतो, मी आत्म्याने संदेश देतो. मी बुद्धीने बायबल वाचतो, मी आत्म्यानं, बुद्धी आणि आत्मा या दोन्ही गोष्टींचा वापर करणं फार महत्वाचं आहे. नुसती बुद्धी आहे आणि आत्मा नाहीये, कसं काम होऊन जाईल? दोन्ही पण पाहिजे, बुद्धी पण पाहिजे आणि होली स्पिरिट भी पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी तो सही संदेश, सही मेसेज मोठ्या सामर्थ्याने आत्म्याने काम करेल. आज तेच नाहीये तर कसं काय काम होईल माझ्या भाऊ आणि बहिणींनो? म्हणून डेव्हिडने किती छान उल्लेख केला स्तोत्रसंहिता 139 वचन 1 ते 5 मध्ये की हे परमेश्वर, तुम्ही मला परखिले, तू मला जाणतोस. माझं उठणं, माझं बसणं, माझं बोलणं, माझं चालणं तू बारकाईने माझ्या एकंदर गोष्टीची तुला ठाऊक आहे, माहिती. विचार करा, देवाला आमची सगळी माहिती आहे. देवाकडे आमचा सगळा बायोडेटा आहे. आता ते काय होणार आहे, कसं होणार आहे, किंवा सगळं गॉडला ठाऊक आहे. देवासाठी काही गोष्ट आश्चर्यात नाहीये की देवा असं का घडलं, तसं का घडलं. आम्ही कित्येक वेळा विचार करतोय असं का झालं. प्रियांनो, हे सगळं विधी लिखित आहे. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल, परंतु आम्ही जे विश्वास, आम्हाला फार भिवून जीवन जगायचंय प्रियांनो. तर न्यायाच्या टायमाला आम्हाला प्रभूला हिशोब द्यायचा प्रत्येक गोष्टीचा. लक्षात ठेवा, इथलं जीवन ठीक आहे, आम्ही जीवन जगू आणि आज नव्हता मरू, जातील गाडतील पुरतील, पण ह्याच्यानंतर वरती काय आम्ही देवाला वरती हिशोब देणार? वरती न्यायाच्या टायमाला जेव्हा आमचा प्रभू न्याय करेल तेव्हा आम्ही प्रभूला काय हिशोब देणार? त्या न्यायाच्या दिवशी आमच्या मुखात आम्ही देवाला काय बोलणार? न्याय परत चुकणार नाहीये. मग तो किती मोठा व्यक्ती, गरीब असो श्रीमंत असो, कोणी का असं ना. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजरस दोघं पण मेले, दोघं बी वरती गेले, एक नरकात आणि एक स्वर्गात. किती तो किंचाळ तो श्रीमंत मनुष्य त्या आगीतनं काय म्हणतोय, अब्राहम बाप्पा मला एक घोट, एक थेंब पाणी पाहिजे, एक थेंब मला इथे मी तडफडतोय, यातना भोगतोय या आगीमध्ये. या लाजराचा पुनरुत्थान करा, या लाजराच्या गोटात तर मला पाणी पिऊ द्या कमीत कमी. मला इथल्या यातना सहन होत नाही. अब्राहम बाप्पा काय बोलले स्पष्टपणे, अब्राहम बाप्पा बाबा इथला मनुष्य कोणी तिथं येऊ शकत नाही आणि तिथला मनुष्य इथं येऊ शकत नाही बोले. तो शेवटी याचना करतो, मध्यस्थी करतो. ठीक आहे बोले, मी जे भोगले मी भोगतोय बोले, पण 4 भाऊ लोक आहे माझ्या खाली, त्यांनी ते इथं येऊ नये म्हणून तुम्ही लाजरसला पाठव पुनरुत्थान होऊन. लाजर जाऊन त्यांना सांगेल खरं खरं काय, खोटं खोटं काय, ते तरी इथे येणार नाही. तर काय म्हणलं अब्राहम बाप्पा? त्यांच्याकडे मोजेसचा ग्रंथ आहे, एलियाचा ग्रंथ आहे, बायबल, पवित्र शास्त्र, ते त्यांचं ऐकत नाही. तर लाजरचं पुनरुत्थान झाले कशावर ते विश्वास ठेवतील? आज तुम्ही विचार करा प्रियांनो, पुनरुत्थान जीवन प्रभू येशू आहे. प्रभू येशू काय म्हणले, हे मरियाने मारता पुनरुत्थान जीवन मीच आहे बोलले. तुम्ही देवाचा गौरव पाहता. प्रियांनो, देवासारखं ज्ञान नाहीये. प्रियांनो, परवाशी एक सेवकाने छान उल्लेख केला प्रभूशी बद्दल, किती छान तो बोलला गॉड बद्दल, की देवासारखं ज्ञान नव्हतं त्या टायमाला. 12 वय होतं प्रभूचं. तो मंदिरामध्ये प्रभू उपदेश करत होते. शास्त्री पुरुषी लोक म्हणले की हे कुणाचा बालक आहे, हा कोण आहे बोले, हा कुणाचा मुलगा, तो एवढा ज्ञान, तत्वज्ञान प्रकट करत आहे. 12 वयात एवढं ज्ञान होतं प्रभूकडं की चांगले चांगले व्यक्ती थक्क झाले त्या टेम्पल मध्ये. शास्त्री पुरुष लोक म्हणले हा कोण आहे बोले, हे बालक कोणाचे आहे बोले, 12 वयामध्ये तो एवढं ज्ञान. म्हणजे विचार करा प्रियांनो की देवाचं ज्ञान किती महान आहे. असं मी विचार करा की प्रभूंनी फक्त शब्दाने आकाश पृथ्वीची निर्मिती केली, फक्त शब्दात बोलला गॉड. तुम्ही विचार करा प्रियांनो, देवाचं ज्ञान किती महान आहे. आज आपण 2.5-3 वर्षांतर आम्ही प्रार्थना घेत आहोत. 6 महिने तर घरी होतो कंटिन्यू. विचार करा, नंतर प्लस मायनस करत 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 इथपर्यंत आले. आता कुठं पुन्हा लॉर्डने प्रार्थना चालू केलं. म्हणजे विचार करा प्रियांनो, देवापासून कुठली गोष्ट लपत नाही आणि छपत नाही. काय गुड लक आणि काय बॅड लक आणि बाय चान्स असं काय नसतं. ते वही होत आहे जो मंजूर आहे खुदा होत आहे. ते परमेश्वर त्या गोष्टी करतो कधी पण. प्रियांनो, जीवनामध्ये हताश, निराशा, खिन्नता, दुःख, संकट, यातना, चढ उतार, प्लस मायनस या गोष्टी होणार. कारण वचनामध्ये जो कोणी भक्तिभावाचं जीवन जगायचा प्रयत्न करतो तो छळ होईल. धार्मिकाला कसा असला होतो प्रियांनो परमेश्वर, तसं योगचं मी जीवन पाहिलं
योबला काय कमी संकट होते का? अहो योब सारखा धार्मिक, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा असा एकच व्यक्ती होता मित्रांनो, योब. ऊस देशामध्ये, त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये एकच धार्मिक व्यक्ती होता. इकडे असा उल्लेख केला अनेक धार्मिक लोक होते म्हणून. ही इज अ वन मॅन ऑफ द जॉब. योब एकटा धार्मिक होता त्या देशामध्ये, ऊस देशामध्ये. योब सारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा असा व्यक्ती होता प्रियांनो. एवढं धन त्याला का गॉडने दिलं का? तर योब देवाला घाबरणारा व्यक्ती होता, देवाला भिणारा व्यक्ती होता, सात्विक आणि सरळ होता. हे जे 4 पॉइंट आहेत ना, मला काय शिकायला मिळतं? जेव्हा हे 4 पॉइंट आम्ही जेव्हा आमच्या जीवनामध्ये आणू ना, तर आम्हाला मी परमेश्वर धनवान बनवेल. आम्हाला असं वाटतं आम्हाला धन कधी मिळेल, हे कधी बढती पावल, कधी हे इन्क्रीमेंट मॉडेल, कधी असं किती विचार येतो, आमची परिस्थिती कधी बदलेल. योबचा अध्याय वाचा. योग सारखं जीवन असलं पाहिजे, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा. जेव्हा आपण या गोष्टी करतो ना, ऑटोमॅटिक तुम्हाला परमेश्वर ब्लेसिंग देतो आणि तुमचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देतो प्रियांनो. देवाचं वचन मला सांगते प्रियांनो की आधी नम्रता आणि मगच मान्यता. परमेश्वराचं भय व नम्रता ह्याचं पारितोषिक आहे धन, सन्मान, गौरव होय प्रियांनो. जेव्हा एखादा व्यक्ती नम्र होतो, हंबलनेस होतो, तुटला जातो, याचं कारण त्याला उंच करायचा समय आलेला असतो. कधी पण जो व्यक्ती घमंडी म्हणतो, मी पणा करतो, मी करणार, ज्याला घमंड गर्वपणा येतो, लक्षात ठेवा त्या व्यक्ती नाश जवळ येऊन ठेपलेला आहे. एखादा व्यक्ती फार मीपणा करतो ना, तो म्हणतो मी करतो कायदा, हम करतो कायदा, ओळखून जावा तो गर्व उन्मत्त व्यक्ती झालेला आहे आणि त्याचा नाश ठरलेला आहे पहिले. आणि जर एखादा व्यक्ती नम्र आहे, लीन आहे, शून्य आहे, रिक्त, सरळ, काय सहन करतो, घरातनं, कुटुंबातनं, मंडळीतनं, कलिसातनं, जगातनं, लोकातनं, ओळखून जावा त्याला स्वतःहून परमेश्वर उंच करता समय आलेलं असतं. जसं आम्ही योबचं जीवन पाहिलं, काय चूक होते योबचे प्रियांनो? योब फक्त परखला जात होता प्रियांनो. किती कठीण समय होता योबच्या जीवनामध्ये. योबचा बिझनेस गेला, उंट गेले, तरी योग गप्प राहिला प्रियांनो. योबचे मुलं मुली मेले प्रियांनो, पोटचं फळ गेलं, संपत्ती पोटचं फळ म्हणतात, ते पण मेले. चिरडून भिंत पडली वारा आल्यानंतर, चिरडून लेकरं मेले, तरी योबने सहन केलं. योबची बायको योबला सोडून गेली. अरे काय सारखा यशस्वी करतो, तेव्हा शाप द्याने मरून जावले. जीवन की साथी म्हणतो, लाईफ पार्टनर, ती देखील योबला सोडून गेली. काय बीतते असेल त्या योबवर. छोटी वेशीच्या बाहेर, गावाच्या बाहेर योबला प्रियांनो, तिथं योब पडला, अंगावर सर्व प्रियांनो इन्फेक्शन, तो खापर घेऊन आपल्या जखमा इन्फेक्शन खाजवते. त्याने देवाला कोसलं नाही प्रियांनो, एवढ्या बी कष्टामध्ये आणि दुःखामध्ये. काय म्हणतो स्पष्ट, धन्य त्या प्रभूचं नाव, कारण देवाने दिलं धन्य त्या प्रभूचं नाव. हो, देव पण सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये का बने. किती छान उपदेश करतो अशा दुःखामध्ये. सेवकांना एक आदर्श आहे प्रियांनो, प्रभू येशूचा आणि योबचा. योबनी क्रिटिकल एक्झाम मध्ये प्रभूला धन्यवाद दिला. तुम्ही पण धन्यवाद द्या प्रभूला. एवढे दुःख, एवढ्या यातना होत होत्या, तरी योब उपदेश करत होता की देव पण सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये काय. धन्य त्या प्रभूचं नाव, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या प्रभूचं नाव. आम्हाला काय काय येतं आणि जातं, धन्यवाद द्या प्रभूला. हे का गेलं, ते का गेलं, माझं कधी होईल, माझं काय प्रेम, हे बोलूच नाही आपण देवाला. आपण कोण बोलणार आहे देवा सगळं? देवाला उलट बोलणार आहे आपण कोण? देवाशी वाद घालणारे कोण? आम्ही देवाला का बोलावं अशा गोष्टी नाही बोलू शकत प्रियांनो. कारण देवाच्या योजना वेगळ्या असतात, देवाचे प्लॅनिंग वेगळे असतात, देवाचे विचार वेगळे असतात. देव जेव्हा मी काय करतो, कारण देव ज्ञानी आहे, देवासारखं ज्ञान नाहीये जगात. हे जे सायंटिस्ट आहे, हे सायंटिस्ट कुठून आलेत? ही पण देवाने त्यांनी निर्मिती केली. सायंटिस्ट लोकांचे, सायंटिस्ट कडे एवढं ज्ञान आहे, तर त्यांना बनवणारा व्यक्ती किती महान आहे हे आम्ही कधी विचार करतो का?
जर सायंटिस्ट एवढ्या गोष्टी काय बनवतात, हे आम्ही पाहतो अँड्रॉइड एवढा जबरदस्त बनवला, विचार करा. 5G 4G बीजी आता काय काय अजून लॉन्च होतोय काय माहिती, ऍपल कॅपल काय काय. तुम्ही विचार करा, एवढं ज्ञान त्या लोकांकडे प्रियांनो, एवढीशा मेमरीच्या माध्यमातून कित्येक साठा आणि डेटा आणि जमा करतोय अँड्रॉइड मध्ये. विचार करा, एवढं ज्ञान त्या लोकांना परमेश्वर पुरवतो. तर ज्या प्रभूंनी सगळं आकाश पृथ्वीची निर्मिती केली, तो किती मोठा ज्ञानी, याचा मी विचार करतो का? अहो, आईच्या गर्भात हाडं कसे वाढतात, जीवात जीव कसा वाढतो, काय ज्ञान आहे माझ्या प्रभूचं. नाक पुढे जीवनी श्वास फुकलाय प्रभूंनी, आम्ही नाकाने श्वास घेतो. विचार करा, हवा दिसती का? पण हवा आहे ना. किती प्रभू आमची काळजी घेतो. आज कित्येक लोक मरतात, होरपून मरतात, आगीत मरतात, अपघातात मरतात, रोडला मरतात, अटॅकने मरतात, झुरून मरतात, हसता मरतात, रडून मरतात, बिछानात मरतात. पण प्रभू किती आम्हाला सांभाळतो. गॉड इज माय सेफ, गॉड इज माय प्रोटेक्शन, गॉड इज माय लाईफ, गॉड इज माय स्ट्रेंथ, गॉड इज माय होप, गॉड इज माय पॉवर. विचार करा, परमेश्वर किती छान रीतीने प्रभू आमचा सांभाळ करतो. डोळ्यातील भाऊली प्रमाणे देव आमची काळजी घेतो माझ्या भाऊ बहिणींनो. तरी पण अनेक लोक देवाला नावं ठेवतात. अहो, देवा पण सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये का? सुख आणि दुःख असा मार्ग आहे प्रिय. का नुसतं सुखच प्रभू, तिथं दुःख घेणार कोण? जर योग धनवानच त्या ठिकाणी राहिला असता तर योगला परतला असतं कोणी? ही बी देवाची योजना होती प्रिय. ही देवाची योजना असते, हे गॉडचा प्लॅनिंग असतो. आम्ही नुसतं म्हणतो की आम्ही नुसतं ब्लेसिंग 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 ब्लेसिंग. अरे ब्लेसिंग घेत राहिलो त्याला दुःखाच्या यातना, दुःखाचे फिलिंग्स, दुःखातल्या अडचणीची चव आम्हाला काय कळणार? जर तो परमेश्वर पिता हे जगात नसता आला पुत्राच्या माध्यमातून, तर क्रूसवर कोणी रक्त सांडलं असतं? देव प्रीती आहे हे वचन पूर्ण झालं असतं का? देव जर प्रीती आहे तर त्या पित्याला, त्या प्रभूला यावं लागलं या जगामध्ये, मनुष्यात यावं लागलं. त्यांनी आम्हातून वस्ती केली, त्यांनी रक्त सांडलं, त्यांनी मानवामध्ये भाकर खाऊन दाखवली, मच्छी खाल्ली, मासे भाकरी सेवन केलं प्रभूंनी. जेव्हा थकला माझा प्रभू तेव्हा प्रभू झोपी गेले. तो सन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, सन ऑफ डेव्हिड होता प्रियांनो. वादळ उठलं तर वादळ शांत केलं प्रभूंनी. तेव्हा तो एलोहिमच्या स्वरूपात सृष्टी करत सृष्टी जागेवर थांबवलं. ज्या जोशवाने प्रार्थना केली युद्धामध्ये, सूर्य थांबला, तर जोश स्वतः परमेश्वर किती महान असेल. ज्या मोजसनी तांबड्या समुद्रावर नुसती काठी मारली, टेक द रॉड, 2 तुकडे केले प्रभूने तांबड्या समुद्राचे, आर्यपार इस्रायल लोक गेले. त्या मोजचा परमेश्वर किती महान असेल. ज्या एलायजाने प्रियांनो वरतून अग्नी मागवला, प्रभूचा विचार करा, पिलर ऑफ फायर. मग त्या एलियाचा परमेश्वर किती मोठा असेल. हालेलुया. जो दानवी सिंहाच्या गुहेत होता, त्यांनी प्रार्थना केली सिंहाच्या गुहेमध्ये, गॉडने आपला दूध पाठवून जाबडा बंद केले सिंहाचे. तर दानेचा परमेश्वर किती महान असेल. हालेलुया. शद्रक मेशक अबेदnego अग्नीच्या भट्टीत पडले प्रियांनो. देव त्यांच्या उतरला त्या अग्नीच्या भट्टीमध्ये. विचार करा, त्यांच्या मुसक्या पंथीने जळल्याने विचार करा, टाकणं लोक जळले, खाक झाले. विचार करा, शद्रक मेशक अबेदnego ज्या भट्टीत पडले, भट्टीतली शक्ती कमी केली प्रभूंनी. तो परमेश्वर किती महान असेल. हालेलुया. हो बाबा री बाबा शांता बाबा पियानो. प्रभू ख्रिस्त काल आज युगानुसार का परमेश्वरी. इब्री 13:8 प्रमाणे आज आम्हाला फक्त शांत राहायचे, फक्त प्रेम आम्हाला देवाला म्हणजे देवा तुम्ही कार्य करा माझ्या जीवनामध्ये. मला तोडा मोडा बनवा घडवा, माझ्याशी बोला प्रभू. तुमची इच्छा काय लॉर्ड? प्रभू तुमची काय योजना आहे हे आम्ही विचारलं पाहिजे. प्रभू माझं मनचं नको, माझ्या बुद्धीचा वापर नको, माझे मत नको, माझं टॅलेंट नको, माझा मार्ग नको. प्रभू तुमच्या योजना, तुमचे संकल्प, तुमचे प्लॅनिंग, प्रभू तुमच्या काय योजना आहे माझ्या जीवनाबद्दल. मी काय करावं प्रभू? मी कोण आहे या जगामध्ये? मला तुम्ही कशासाठी पाठवले? मी काय करतोय? प्रियांनो, तुम्ही तुमचं पाचन ओळखा. पौल म्हणतो कसे पळू नका देवाच्या मार्गामध्ये. तुमचं स्वर्गीय पाचारण काय ते तुम्ही विचारा प्रभूला, आणि त्या पाचारणाप्रमाणे तुमचं आचरण असू द्या. आम्ही नुसती प्रार्थना करतो, आराधना करतो, जेवतो, खातो, पितो, पत्नी, मुलं, फॅमिली, बस.
हेच चालले, परंतु तुमचं पाचारण काय? तुम्हाला गॉडने कुठल्या मकसदसाठी निवडले, कुठल्या कामासाठी बोलवले, लॉर्डने तुम्हाला कशासाठी स्थिर उभं केले, हे प्रियानो आम्ही रोज देवाला विचारलं पाहिजे की देवा काय करावं मी? मस्त असे अडचणी आहे, संकट आहे, दुःख आहे, अडचणी आहे, महागाई झालेली आहे, पुरत नाही उरत नाही, रोजचा रगडा आहे. त्यातनं सुद्धा आम्ही गॉडला प्रियानो वेळ दिला पाहिजे. आठवड्यात एकदा मी प्रभूला वेळ दिला पाहिजे. आठवड्यात एकदा मी जमलं पाहिजे देवाच्या सहभागितेमध्ये. फार महत्वाची आहे. लोकांना प्रार्थना झाली, आवड राहिलीच नाही प्रार्थनेची. मी पाहतो लोकांना प्रार्थनेची आवड राहिलीच नाही. नुसतं प्रियानो शॉपिंगचं येड लागले, मोबाईलचं येड लागले, जगासारखं वागतं, जगासारखं जीवन जगतं. मग त्यांच्या जगामध्ये काय राहिला फरक? गॉडचा स्पष्ट म्हणतो, जो जगाशी मैत्री करतो देवाचा वैरी म्हणलेले. पण देवासाठी वैरीपणे घ्यायचा का जगाशी वैरीपणे घ्यायचा? आज वचनचा खुलासा, वचनचं प्रगटीकरण, वचनचा गाभा हा कळणं फार महत्व. वचनचा डेटा कळला पाहिजे आम्हाला की काय सांगलं ते वचन आम्हाला. नाही जे असं वक्तात नाहीये कलिसिया मंडळीमध्ये, धोळ खात कलिसिया मंडळ पडल्या, तेच चालले शिक्षण वर्षानुवर्ष. परंतु आम्ही गॉडला म्हणतो, गॉड आम्हाला यूज वापर करा त्या कलिसिया मंडळीमध्ये. घेऊन जावं तुमच्या त्या पवित्र कामासाठी, घेऊन जावं तुमच्या त्या कार्यासाठी. तुमचं काम त्या ठिकाणी होऊ द्या. प्रियांनो, आत्मपरीक्षण करण्याचा समय आलेला आहे. मी सकाळी बोललो माझ्या फॅमिलीला की आत्मपरीक्षण करा. काय ठीक आहे, तुम्ही जगामध्ये खाता पिता उठता, पण शेवटी काय? का नरकाच्या जागी जायचं का स्वर्गात जायचं? अजून न्याय व्हायचा आहे. आम्ही अजून या जगामध्ये मुसाफिर आहोत, उपरी आहोत, प्रवासी आहोत. आम्ही मेल्यानंतर आमचं पुढचं काय? आम्हाला स्वर्ग मिळणार का नरक मिळणार ह्याचा आम्ही कधी अभ्यास केलाय का? का माझा आत्मा नाश जाईल त्या आदो लोकात, त्या श्रीमंत मनुष्यासारखं? त्या श्रीमंत मनुष्याकडे सगळं सुख होतं जगातलं, धनवान होता व्यक्ती, रोज मेजवान्या होत्या मोठमोठे, प्रतिष्ठित नामचीन व्यक्ती होता तो. पण शेवटी काय झाले? मेल्यानंतर कुठे गेला तो? त्या नरकाच्या आगीत यातना भोगण्यासाठी गेला. आणि तो गरीब लाजरस, त्याला जो खरकटावर जीवन जगणारा गरीब लाजरस, त्याने दुःख यातना संकट सहन केले आयुष्यभर, तो पण मेला. पण तो अब्रामाच्या उराशी गेला प्रियांनो स्वर्गाच्या राज्यामध्ये. कारण त्या अब्रामचे संतान होता तो प्रियांनो. आज विचार करा प्रियांनो, अंतःकरणापासून विचार करा की आज आम्हाला कुठं जायचंय. आम्ही आतापुरतं बघतो, पण पुढचं काय? फ्युचर काय आहे? काय कोण तुम्हाला मारून टाकणार नाही प्रियांनो. कुठलं संकट, कुठलं यातना तुम्हाला मारून टाकू शकणार प्रियांनो. कारण देवाच्या पुढे कुणाचंच काय चालत नाही. कारण पुनरुत्थान जीवन प्रभूच्या हातात आहे, मरण जीवन प्रभूच्या हातात आहे. परमेश्वर कधी कधी तुमच्या लाईफमध्ये काय गोष्टी आणतो, काय गोष्टी आणत नाही, काय गोष्टी होतात, काय गोष्टी होत नाही. काय काय कित्येक वेळा देवाच्या प्लॅनिंग असतात, आम्हाला समजत नाही, आम्हाला कळत नाही. परंतु प्रियांनो, अशा टायमाला आमच्याकडे बायबलचा अभ्यास पाहिजे की देवाने कशा प्रकारे आपल्या लोकांचं संगोपन केलं आणि देवाने कशा प्रकारे आपल्या लोकांची काळजी घेतली. एजराचा अध्याय वाचा, नेहमीचा अध्याय वाचा तुम्ही, गिदोनचा अध्याय वाचा तुम्ही, याकोबचं जीवन पहा. यांना सगळ्यांना जावं लागलंय प्रियांनो. आज संत लोक कुठे आहे? परमेश्वराच्या राज्यामध्ये. आज माहित नाही आमचं जीवन कुठपर्यंत आहे आणि कसे आमचे दिवस, पण आमचे सर्व दिवस प्रियांनो देवाच्या हाती आम्ही समर्पित केले पाहिजे. आमचं जे बी काय आयुष्य उरलं या भूतलावर, आम्ही आमचं आयुष्य, आमचं जीवन आम्ही परमेश्वराच्या हाती समर्पित करण्याची गरज आहे. की देवा, माझे जे काही दिवस उरले माझ्या आयुष्याचे, ते दिवस तुमच्या गौरवासाठी यूज आणि वापर करा. माझं कुटुंब फॅमिली सांभाळा दे बाप्पा, पण ते करता करता प्रभू तुमची सेवा देखील करू घ्या. मला ढळून न करू तुमच्यापासून, मला कुठं जाऊन न करू प्रभू तुमच्यापासून. कारण तुमच्या सानिध्यामध्ये सुख आणि शांती आणि समाधान. देवाचं सुख कुठं नाहीये प्रियांनो, देवासारखी शांती कुठं नाहीये. लोक शांतीसाठी किती लांब प्रवासाला जातात, हजारो मैलो जातात पैसा खर्च करून शांतीसाठी, पीस साठी मोठमोठे प्रवास करतात, एन्जॉय करत असतात, पण ते क्षणिक आणि क्षणभंगुर आहे. देवातला आनंद परिपूर्ण आहे प्रियांनो, देवाचं सुखच नाहीये प्रियांनो.
The joy of the Lord is my strength. Hallelujah. ओ रबाबारी खावा शांत रबाबा. धन्यवाद आमच्या परमेश्वरा. धन्यवाद प्रभू येशू. Praise the Lord. Thank you Jesus. यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. यीशु